मैदा न वापरता तयार केलेल्या ह्या कचोऱ्या बघा, म्हणजे रंगावरून तुम्हाला वाटत नसेल की ह्या बिना मैद्याच्या आहे. तर ह्या कचोऱ्या बघा, मस्त रंग येतो या कचोरीमध्ये आणि अगदी खस्ता होतात तयार. आणि सारण बघा कचोरीमध्ये, म्हणजे अगदी भरभरून सारण आपण या कचोरीमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या कचोऱ्या ना खायला खूप चांगल्या लागतात. म्हणजे तुम्ही अशाही खाऊ शकता, त्यासोबत काही लागत नाही. पण असं थोडं चेंज म्हणून किंवा असं चटर-पटर तुम्हाला आवडत असेल ना, तर थोडीशी कचोरी हे तुम्ही तयार करून पण खाऊ शकता. छान हिरवी चटणी, चिंचेचं पाणी, कांदा, कोथिंबीर, छान शेव वगैरे आणि छान शेव वगैरे टाकून पण ही तुम्ही कचोरी तयार करू शकता. आणि आता हळदी-कुंकवाचा सीझन आहे, तेव्हा बरेच जणांकडे हळदी-कुंकू असते. तर अशा वेळेस तुम्ही ही कचोरी नाश्त्यासाठी पण तयार करू शकता. म्हणजे सगळे खुश होतील ही कचोरी पाहून आणि अशा पद्धतीने तुम्ही ती प्रेझेंट करून दिली तर. आणि बघा, भरपूर म्हणजे 2 वाटी सारण्याच्या ना खूप साऱ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहे आणि एकसारख्या रंगाच्या कचोऱ्या झालेल्या आहेत. आणि कचोरीचा खस्तानेच बघा, म्हणजे मस्त खस्ता ह्या कचोऱ्या तयार होतात बघा. आणि रंग बघा, म्हणजे इतक्या परफेक्ट ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहे ना. आणि सगळ्याच कचोऱ्या आपल्या मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत बघा. एक नंबर होतात चवीला. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण तुरीच्या ओल्या दाण्याची मस्त खुसखुशीत कचोरी तयार करतो आहे. अगदी एक नंबर ही कचोरी तयार होते, चवीला पण अप्रतिम लागते. पटकन रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. तर सर्वात आधी आपण कचोरीच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आणि अर्धा वाटी रवा आहे. तर नॉर्मलवाला आपला रवा आहे. तर खूप जाडा पण नाही आणि बारीक पण नाही. अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊया. आता या तेलाला जे आहे ते आपल्याला चांगलं त्या कणकेला मळून घ्यायचं आहे. म्हणजे त्या दोघांची चांगली मॉलिश करायची आहे, तेलाची आणि कणकेची. अशा पद्धतीने तेल आणि पीठ आपण एकत्र छान चोळून घेतलं ना, तर एक खस्तानेच येतो आपल्या कचोरीला. म्हणून ही प्रोसेस जी आहे ती आवश्यक करून घ्यायची. आणि पीठ आणि तेल चांगलं असं मस्त मळून झालं की मुठ्ठी बांधून बघायची. तर मुठ्ठी बांधल्यानंतर ते सगळं पीठ जे आहे ते एका ठिकाणी येत असेल किंवा असं त्याचा गोळा तयार होत असेल, तर आपलं इथे मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता आपण भिजवून घेऊया. तर कचोरीसाठी जे आहे ना, ते असं थोडंसं सॉफ्ट डो आपल्याला लागतो, खूप कडक नाही लागत समोस्यासारखा. तर 1 वाटी मी पाणी घेतलेलं आणि थोडं-थोडं पाणी करून आपण ही कणिक जी आहे ती मळून घेऊ. इथे आपली कणिक मळून झालेली आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीने मला 1/2 वाटी इथे पाणी लागलं आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला इथे पीठ पाहिजे आहे मळलेलं. आता त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि आपण सारणाची तयारी करू. तर आज आपण तुरीच्या दाण्याचं सारण करतो आहे. तर ह्या ओल्या तुरीचे दाणे आहेत. ह्या ना मी गावावरून आणलेल्या शेंगा आहे आणि त्याचे दाणे काढून ठेवले होते. तर बरेच दिवस असे दाणे काढून राहिले की त्याचा रंग बदलतो. नाहीतर हे दाणे फ्रेश आहे आणि कोवळे पण आहे. खूप राट दाणे पण नाही घ्यायचे आणि खूप कोवळे पण नको, अशा पद्धतीचे दाणे इथे वापरायचे. तर आणि त्या दाण्याला छान स्वच्छ साफ करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कीड वगैरे असते तेही पाहून घ्यायचे. तर 2 वाट्या हे दाणे आहे, धुवून घेतलेले आहे मी दाणे चांगले आणि त्याच्यामधलं पाणी निथळू दिलेलं. ह्या 3 हिरव्या मिरच्या आहेत. तर इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेऊन घेतलेल्या. त्याचे त्याचे छोटे तुकडे करून घेतले, म्हणजे ते लवकर बारीक होतात. नंतर हा 2 इंची आल्याचा तुकडा आहे, त्याची वरची सालं काढून घेतलेली आणि त्याला पण आपण चाकूने असं छोटे-छोटे पीस करून घेऊ त्याचे. 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या घालून घ्यायच्या. नंतर कोथिंबिरीच्या काड्या आहेत, त्या टाकून घेऊ. एकच डाळ जी आहे ते कढीपत्त्याची आहे. कढीपत्ता आपल्याला जास्त नाही घालायचा आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नाहीतर काय होते, वरचं तसंच राहून जातं, खालचं मिक्स होतं, व्यवस्थित मिक्स होत नाही. म्हणून एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर आपल्याला इथे थोडंसं कोर्सली हे फिरवून घ्यायचं आहे. खूप याची पेस्ट वगैरे तयार करायची नाही किंवा आपण याच्यामध्ये पाणीही घातलं नव्हतं. तर थोडं थांबून हे फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित फिरल्या जाते आणि चालेल. 1-2 असे तुरीचे दाणे राहिले त्याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. तर सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेऊ. तर थोडंसं अर्धा चमचा तुम्ही जास्त टाकू शकता अजून यापेक्षा. तर तेलाला इथे आपल्याला गरम नाही होऊ द्यायचं. तेल म्हणजे गॅस ऑन आहे इथे. लगेच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे जिरं आहे, 2 चमचे सोप आहे आणि हे धणे आहे. म्हणजे अख्खे धणे होते, तर त्याला मी थोडंसं कुटून गेलं आणि एका धण्याचे असे 2 करून घेतले. तर 2 चमचे हे धणे आहे.
तर याला आता आपण तेलामध्ये हलकंसं परतवून घेऊ. इथे तेलाला गरम नाही होऊ द्यायचं नाही. आपल्याला या धण्या जिऱ्याला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. हळूहळू हे शिजू द्यायचं आहे, म्हणजे त्याचा एक फ्रॅग्रन्स त्याच्यामध्ये येतोय. हे मिरे आणि लवंग याची पावडर आहे. तर इथे मी 10 मिरे घेतले होते आणि 5 लवंग घेतली होती. तर त्याला बारीक केलं. मोस्टली अर्धा चमचा वगैरे हे पावडर असेल. याला पण थोडंसं आपण परतवून घेऊ. म्हणजे या सगळ्याचे फ्रॅग्रन्स तर हळूहळू आपल्याला तेलामध्ये उतरू द्यायचे आहे. एकदम फास्ट करून किंवा त्याला तडतडून वगैरे अशा पद्धतीने आपल्याला शिजवून नाही घ्यायचं आहे. ते गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंद ठेवायची. नंतर अर्धा चमचा हळद घालून घेतलेलं आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. इथे लाल मिरची पावडर ना तुमच्या आवडीने टाका, कारण आपण हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे त्याच्यामध्ये. नंतर आपण लवंग आणि मिरे पण वापरले, म्हणून मिरची पावडर जे आहे ते सांभाळून वापरा. मिरची पावडरलाही हलकंसं आपण तेलामध्ये परतवून घेऊ, म्हणजे त्याचा एक कच्चेपणा जो आहे तो निघून जायला पाहिजे. जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले तुरीचे दाणे होते ना, ते टाकून घेऊ. तर ते छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण. तर इथे गॅसची फ्लेम वाढवायची नाही, नाहीतर ते कढईला असं लागतं. आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. तर हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे. म्हणजे एक त्याचा रंग बदलतो आपल्याला, तर हे थोडंसं कंटिन्यू फिरवायचं आहे, पण मंद आचेवरतीच करून घ्यायचं. आपल्याला असं आता थोडंसं पचपच दिसते ना असं, तर ते थोडंसं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत ते शिजवून घ्यायचं आपल्याला. 1 चमचा आमचूर पावडर आहे. नंतर 1.5 चमचा जे आहे ते काळं मीठ घालून घेतलेलं आणि अर्धा चमचा साधं मीठ आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्या सारणाला जवळपास 7 ते 8 मिनिट मी शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता पूर्वीचं सारण आणि आताचं सारण म्हणजे आपलं थोडंसं असं ओलसर तर आहे, पण असं मोकळं झालेलं आहे सारण. आता गॅस बंद करून द्यायचा, म्हणजे आपलं सारण जे आहे ते रेडी आहे आणि गॅस बंद करून दिल्यानंतर छान अगळ कोथिंबीर घालून घ्यायची. म्हणजे अर्थात तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला आवडत असेल तर छान अगळ घालून घ्या. नंतर थोडीशी घातली तरी चालेल. पण हे गॅस बंद करून कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळं आणि इथे आपलं सारण तयार आहे. हे सारण एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. कचोरीचं आवरण चेक करूया. तर कणिक इथे छान मुरलेली आहे. आता थोडंसं हातावर तेल घेऊन घ्यायचं, चमचा 1.5 चमचा, आणि ते तेल या कणकीला लावून कणकेची थोडीशी मॉलिश करून घ्यायची. खूप आपल्याला मॉलिश करायची गरज नाही आहे. तेल लावल्यामुळे काय होते, कणिक कडक येत नाही आणि छान पटकन गोळे तयार होतात. तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचे आपण आता गोळे तयार करून घेऊ. म्हणजे तुम्हाला कचोरी किती साईजची पाहिजे त्यानुसार. तर काय करायचं ना, कणकेला थोडंसं असं लांब करायचं कणकेला, म्हणजे त्याचे काय होतात, एकसारखे गोळे तयार होतात. आणि आता आपण याचे हे सगळे एकसारखे गोळे तयार करून घेऊ. जवळपास 12 ते 13 गोळे तयार झालेले आहे आणि आता हे कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही. इथे सारण पण थंड झालेलं आहे आणि या सारणाचे पण आपण गोळे तयार करून घेऊ. जेवढे आपण कोटिंगसाठी गोळा तयार करून घेतला ना, तर याचं सारण पण तुम्ही त्याच आकाराचं घेऊ शकता किंवा त्यापेक्षा थोडं कमी घ्या. एकदम कमी घेऊ नका. छान भरल्या सारणाची कचोरी जी आहे ना, खायला खूप चांगली लागते. तर बाहेर मिळते ते अगदीच कमी सारण असते त्याच्यामध्ये. म्हणजे असे तुम्ही एकसारखे गोळे तयार करून घेतले ना, तर कचोरी पण आपली एकसारखी होते आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण आता याचे सगळे गोळे तयार करून घेऊया. बघा, हा गोळा बघा कणकेचा आणि हे सारण बघा, म्हणजे जवळपास सारखंच आहे गोळा आणि सारण. तर आपण अशा पद्धतीने आता हे सगळे गोळे तयार करून घेऊ. आणि गोळे तयार झाल्यानंतर जर तुमचं सारण उरलं असेल ना, तर तुम्ही त्या सारणाचे पराठे तयार करू शकता किंवा पोळीसोबत सुद्धा हे सारण खाऊ शकता. म्हणजे सारण वाया जात नाही. तर त्याच्यामधला मी हा एक गोळा घेऊन घेतलेला. चिटकत असेल हाताला तर तेलाचं बोट घेऊन घ्या किंवा तुम्ही घोळण घेऊ शकता कणकेचं आणि अशी एक छान मस्त वाटी तयार करायची. जेणेकरून जे सारणाचा जो गोळा आहे तो त्याच्यामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे. आणि आता आपल्याला हे पूर्णपणे असं पॅक करून घ्यायचंय, पण व्यवस्थित पॅक करायचं, नाहीतर आपली कचोरी जी आहे ते फुटू शकते. तर असं छान वरती येऊ द्यायचं आणि वरचं जे टोक आहे ना ते काढून टाका आणि असं गोल करून काढा, म्हणजे आपली कचोरी जी आहे ती प्रॉपर अशी पॅक होते. आणि आता हाताच्या साहाय्याने त्याला प्रेस करून घ्यायचं आणि तुम्हाला किती मोठी पाहिजे त्यानुसार तिला प्रेस करा. तर अशा पद्धतीने आपण ते प्रेस करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी कचोरी जी आहे ते व्यवस्थित प्रेस झालेली आहे. कुठेही फुटलेली नाही आहे कचोरी आणि सगळ्या जे आहे प्रॉपर अशी ती सील झालेली आहे. तर सगळ्या अशाच पद्धतीने आपण कचोऱ्या तयार करून घेऊया. आणि ह्या कचोऱ्या कशा आहे ना, अशा एवढ्या तुम्ही तयार करून थोडंसं घोळण डस्टिंग करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या कचोऱ्या ठेवायच्या. असं नाही ठेवायचं, नाहीतर त्या एकमेकाला चिपकू शकतात. आणि इथे आपल्या सगळ्या कचोरी तयार आहे. असं एखाद्या याच्यामध्ये प्लेटमध्ये ठेवून ते झाकून ठेवायचं. असं उघडं ठेवायचं नाही, नाहीतर काय होते, बाहेरच्या वातावरणामुळे त्या अशा क्रॅक त्याच्यावरती येऊ शकतात.
तर इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आणि तेवढंच तेल घाला जेवढं तुम्हाला पाहिजे. खूप जास्त अननेसेसरी तेल टाकून नाही घ्यायचं. इथे आपल्याला खूप कडकडीत तेल नको, असं साधारण गरम तेल याच्यासाठी पाहिजे. बघा हा गोळा टाकल्यानंतर हळूहळू वरती येतोय, तर अशा पद्धतीचं तेल आपल्याला पाहिजे. इथे आपलं तेल परफेक्ट झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपल्या कचोरी सोडूया. तर जेवढ्या बसतील तेवढ्याच कचोऱ्या त्याच्यामध्ये टाकायच्या. जास्त कचोऱ्या नाही घालायच्या, म्हणजे थोड्याशा फुलायलाही जागा असल्या पाहिजे आणि हलक्या हाताने थोडं थोडं त्याच्यावरती आपण तेल झोपूया, म्हणजे कचोऱ्या ज्या आहेत ते छान फुलतील. आणि खाली चिपकू नये आपल्या कचोऱ्या, म्हणून काय करायचं, कारण आपण तर घरी काढतो तर तेल थोडं असतं ना कढईमध्ये, तर हलक्या हाताने खालून असा झारा घालायचा, म्हणजे ती कचोरी जी आहे ती अलगद मोकळी होते आणि प्रॉपर अशी ती छान तळल्या जाते. तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने ती कचोरी मूव केलेली आहे आणि चांगली कचोरी अशी मूव होत आहे. आता काय करायचं ना, बाजूला बाजूला असं सराटा घ्यायचा आणि असं फिरवत राहायचं त्याच्या, म्हणजे काय होतं त्या एकसारख्या अशा तळल्या जातात. आणि आता बघा थोडासा रंग चेंज व्हायला लागला की मग पलटवून घ्यायचे. आता बघा या बाजूने आपण पलटवून घेऊ. तर अशाच पद्धतीने आपण या बाजूनी आणि त्या बाजूनी पलटवून घेऊन छान सोनेरी रंगावरती ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे, जेणेकरून ती एकसारखी तळल्या जाते, कच्ची राहत नाही आणि त्या कचोरीला रंग पण खूप छान येतो. आणि तुम्ही बघू शकता आपली कचोरी जी आहे ती छान फुलत आहे, हळूहळू मस्त फुलल्या चाललेली आहे ही कचोरी. बघा कचोरी मस्त टम्म फुललेल्या आहे आणि त्याचा रंग पण चेंज होत चाललेला आहे, पण आपल्याला अजून तळून घ्यायचं आहे, कारण जो एक्झॅक्ट रंग पाहिजे कचोरीचा तो अजून यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या दोन्हीही कचोऱ्या मस्त सोनेरी रंगाच्या झालेल्या आहे आणि टम्म फुललेल्या आहे. बघा कचोरी किती मस्त फुललेली आहे आणि पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या तळून घेणार आहोत. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा झारा असेल ना, तर त्याच्यावरती त्या काढून घ्यायच्या, म्हणजे एक्सेस तेल जे आहे ते कढईमध्येच पडते आणि नंतर मग ते तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरवरती ते टाकून घेऊ शकता, म्हणजे त्याचं जे तेल असेल ते निघून जातं आणि कचोरी जास्त तेलकट होत नाही. आणि बघा कचोरीचा खस्ता पण बघा, म्हणजे कचोरीला आपण हे करत आहे ना, तर छान असा खस्ता कचोऱ्या झालेल्या आहेत. आणि आता आपण अशा सगळ्या कचोऱ्या तळून घेऊ. तिचा खुसखुशीतपणा बघा, म्हणजे अगदी मस्त खुसखुशीत आणि खस्ता ह्या कचोऱ्या तयार होतात. बघा आवाज बघा कचोरीचा, म्हणजे आवाजावरून तुम्हाला त्याचा खस्तापणा जाणवतो आणि कुठे लीक झालेली नाही आहे आपली कचोरी. आणि कचोरी तुम्ही थोडीशी चमचमीत करून पण खाऊ शकता. मस्त छान रेडी कचोरी, कचोरीला छान फोडून घ्यायचं. सारण बघा अगदी भरभरून सारण आहे. एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं, छान वरून हिरवी आणि त्याच्यावरती हिरवी चटणी, चिंचेची चटणी, कांदा, कोथिंबीर आणि छान थोडंसं शेव असेल तर शेव आणि हे गार्निश करून, जर तुमच्याकडे कोणी येणार असेल किंवा तुम्ही स्वतःही एखाद्या दिवशी चेंज म्हणून ही कचोरी खा. हा हा लाजवाब सुपर लागते. मग वाट कशाची बघताय, घ्या की पटापट ह्या कचोऱ्या तयार करायला. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.